नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा ग्रेव्ही। तर अंडा ग्रेव्ही बनवण्यासाठी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी सर्व पदार्थ हे कच्चे घेतलेले आहेत। तर आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि दालचिनी घेतलेली आहे, त्याचबरोबर चक्री फुलाची 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर हिरवी भरपूर सारी कोथिंबीर देठासहित घेतलेली आहे, खोबरं, त्याचबरोबर लसूण, कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। तर हे सर्व जिन्नस एकत्र करून आपल्याला मिक्सरला छान बारीक असे दळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मस्तपैकी ग्रेव्ही बनवायची आहे। तर सर्व जिन्नस मी मिक्सरला ट्रान्सफर केलेली आहेत। छानपैकी याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर छानपैकी आपला मसाला दळून झालेला आहे। तर आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे, त्याचबरोबर घातलेला आहे 2 तेजपत्ते। यामुळे चव अप्रतिम येते आणि ते छानपैकी असं गरम सुद्धा झालेला आहे। तर यामध्ये आपण मसाला घालणार आहोत। तर आपण जेवढा मसाला काढलेला आहे तेवढा आपण यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। तर छानपैकी याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। कमीत कमी 5 ते 6 मिनिटे मीडियम गॅसवर हा मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे। तर इथे साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आपला मसाला फ्राय करून। तर यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत। तर ते कोणते मसाले घालायचे आहेत ते बघूया। तर सर्वप्रथम मी यामध्ये हळदी पावडर घालत आहे, अर्धा चम्मच। त्याचबरोबर घालत आहे गरम मसाला, अर्धा चम्मच। एक चम्मच घालायचा आहे कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर अर्धा चम्मच घालायचा आहे धने पावडर। लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे कमी तिखट असल्यामुळे मी 2 चमचे घालत आहे। त्याचबरोबर चवीनुसार घालायचं आहे मीठ। आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजेच यामधलं तेल मसाल्याच्या अलग होईल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जेव्हा मसाले तेल सोडायला लागतील तेव्हा आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर इथं बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढलेला होता त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून यामध्ये घालायचं आहे आणि परत हे 1 ते 2 मिनिटं छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे छान। तर इथं बघू शकता तुम्ही गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही अंडा ग्रेव्ही नक्की ट्राय करा। बनवायलाही खूप सोपी आहे। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये उकडलेली अंडी घालायची आहे। तर हवी तुम्ही ज्या साईजमध्ये कट करून घालायची त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घालू शकता। तर मी काप केलेले आहे त्याचे, तर मी कापच घालणार आहे आणि छानपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे। मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे। उकळी आल्यानंतर रेडी आहे आपली ही अंडा ग्रेव्ही किंवा अंडा रसा सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला। आणि अशी भन्नाट चव येते। तर तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, अतिशय छान अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे। तर नक्की एक वेळेस ट्राय करा। तर छानपैकी एक उकळी काढून घेणार आहोत। तर इथं बघू शकता झणझणीत अशी आपली अंड्याच्या करीला उकळी आलेली आहे। तर मस्तपैकी उकळी आलेली आहे, पण थंड करून घेणार आहोत, त्यानंतर सर्व करणार आहोत। तर रेडी झालेली आहे आपली अंडा करी। तर सर्व करून घेणार आहोत आपण। तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी आपली अंडा करी झालेली आहे।
तर इथं बघू शकता, अशी अंडा करी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. चव अप्रतिम लागते आणि लवकरात लवकर सुद्धा होते. तर यावर आपल्याला छानपैकी अशी कोथिंबीर घालायची आहे. तर जेवढी ताटामध्ये छान दिसते तेवढीच कढईमध्ये सुद्धा छान अशी तर्री आलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण. आवडत असल्यास घाला किंवा स्किपही करू शकता. तर रेडी झालेली आहे आपली अंडा करी, अंडा ग्रेव्ही सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशी एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीला अप्रतिम आहे पण दिसायलाही खूप भन्नाट दिसते. तर असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.